तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आणि आता मला खूप बरं वाटतं आहे, छान फ्रेश वाटतं आहे. पहिल्या व्लॉगनंतर मला तुमच्याशी बोलून किंवा तुमच्याशी कम्युनिकेट करून खूप छान वाटलं. तर म्हटलं आता हा दुसरा व्लॉग करावा. संध्याकाळपासूनच मी सुरुवात केली आहे. दुपारी थोडं झोपून उठले आणि गरमागरम चहा घेतला. मी खरं तर चहा पर्सन नाही आहे, पण मी माझ्या मिस्टरांना चहा करून दिला तर त्यांच्याबरोबर थोडा मीही घेतला. तर छान बरं वाटलं. थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप बरं वाटलं. त्यानंतर म्हटलं घर झाडून घेऊ. आणि माझ्या घराच्या समोर भरपूर अशी जागा आहे, म्हणजे सोसायटीतलंच घर आहे पण भरपूर जागा आहे समोरच्या घरामध्ये आणि माझ्या घरामध्ये. आणि समोरच्या घरात कोणीच राहत नसल्यामुळे ते समोरचं सगळं अंगण मला झाडावं लागतं. तर छान मी झाडून घेतलं. आणि आमच्या इथे थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली थोडासा काय, भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला असे टँकर वगैरे मागवावे लागतात. तसंच नगर परिषदेकडून सुद्धा प्यायच्या पाण्याचे टँकर येतात आणि मग ते बाहेरून हंड्याने भरून घ्यायचं पाणी आणि मग ते घरात आपण भरून घ्यायचं किंवा मोटर लावायची, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तसं. तर त्याप्रमाणे तुम्ही ते बघत असाल की पहिलीच एक स्त्री बघत असाल तुम्ही की प्लाझो आणि टी शर्टवर हंड्याने पाणी काढते. पण असो, जसं कसं असे नका, पण हे घर माझं स्वतःचं असल्यामुळे पाण्याचा जरा प्रॉब्लेम असला तरी मला हे घर कुठेही सोडून जायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट की मला इतके प्रॉब्लेम झाले आहेत. मला आता 10-12 वर्ष झाली ह्या घरात येऊन, पण इतके शेजारी चांगले आहेत की नातेवाईकांना माझे प्रॉब्लेम कळण्याआधी शेजाऱ्यांना मी जर ते शेअर केले तर त्यांची मला खूप मदत होते. इनफॅक्ट मला प्रॉब्लेम शेअर करायचीच गरज पडत नाही, लगेचच शेजारी धावून येतात. चाळ संस्कृतीमध्ये हीच तर खरी गंमत आहे खरं तर, की फ्लॅटमध्ये बाजूला कोण राहतं आहे, कोण जिवंत आहे, कोण मेलं आहे, काही कळत नाही. पण चाळ संस्कृतीमध्ये हाच एक बेनिफिट आहे की प्रॉब्लेम इतर भरपूर असतात, पाण्याचे म्हणा, लाईटचे म्हणा, पण जी आपुलकी असते, जी माणुसकी असते ती मात्र खूपच सुंदर असते. तर मी असंच इथे गप्पा मारते आमच्या एका शेजारणीशी आणि गप्पा मारत केस विंचरून घेते आहे. ह्या टेन्शनमध्ये मी ना केस विंचरत होते, ना धड काही खात होते, ना धड काही पीत होते, ना काही एक्सरसाइज करत होते. तर आत्ता कुठे मला तुमच्याशी बोलून म्हणा किंवा थोडासा वेळ गेल्यामुळे म्हणा आता मला जरा बरं वाटतं आहे. थोडंसं नैराश्यातून मी बाहेर येते आणि नैराश्यातून बाहेर यायला माझी मुलगी देखील मला खूप हेल्प करते आहे. तिने कामावरून येताना माझ्यासाठी काही चॉकलेट्स आणले. तिला माहिती आहे चॉकलेट्स किंवा आईस्क्रीम माझा आणि वडापाव हा माझा खूप मोठा वीक पॉईंट आहे. तर तिने मला सरप्राईज दिलं, चॉकलेट आणून ते खाऊ घातलं. त्याच्यामुळे माझं मूड पण छान झाला. आणि त्या आनंदाच्या भरात मी माझ्या लेकीसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी गरमागरम आलूचे पराठे केले. दुसऱ्या दिवशी मी देखील माझ्या मुलीसाठी ब्लिंकिटवरून हे असे व्हायरल आईस्क्रीम्स मागवले. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद, बाय बाय, काळजी घ्या.